नमस्कार मित्रांनो, मी आहे अण्णा. मी आहे ओम. तर आज आपण एका हिडन प्लेसला जाणार आहे. तर ती हिडन प्लेस अंकुश भाईच्या घराजवळ आहे. पहिले अंकुश भाईकडे जाऊ, मग त्या प्लेसवर जाऊ. तिथे एक देवीचं मंदिर आहे. चला आपण जाऊया. इथलं सोमेश्वर मंदिर एक दिवशी आपण इथे पण येऊ, आपला ब्लॉग घेतला. तर भावांनो, बोला हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आता आपण पोहोचलोय चांदशीला एकदम भारी नजारे, सिनेरी एकदम चांगलेली आहे, बघू शकता तुम्ही. पेरूची तुम्ही आपल्या प्लेसला येऊ शकता. मिसळ खूप छान भेटते इथे. आणि कोणती आईस्क्रीम भेटतात ना? पेरूची आईस्क्रीम आणि पेरूचा चहा येऊ शकता तुम्ही. पाहिजे नजर बघू शकता, एकच नंबर आहे बघा. चला तुम्हाला दाखवतो. हा बघा अंकुश भाईच्या इथला पाटाचा रोड. भाईच्या इथं आलो आणि तिथं येऊन पाऊस चालू झालेला आहे. नशीब काढूया आपलं. अंकुश भाऊच्या घरी पोहोचलोय. बघू शकता तुम्ही अंकुश भाऊचं घर. त्या गाड्या उभे बघू शकता. कुठे अंकुश भाऊचं घर. अंकुश भाई माईक कुठे लावलंय? काय माहिती दिसत नाही का तुला काही? अंकुश भाईने आता गाडी दिली आपल्याला. क्रेटा घेऊन जाऊ. चला. हुंडाई क्रेटा नंबर बघू शकता. बोटात दाखवू. संद्रोग ओपन. लाईट बीट एकदम टका कडक मध्ये. हे बघा सीएनजी वाली पोरं. सीएनजी वाली यांना काही येतच नाही गाडी. मित्रांनो, आता आपण दरा माता देवीला चाललेलो आहे. तर तुम्ही नजारा बघू शकता. आमच्या ओमला नाही का अंकुश भाई एसी शिवाय राहत नाही का? मित्रांनो, गर्दी तर खूप दिसते. हिडन प्लेस तर नाही राहिली आता असं वाटतंय नाही का? आणि नजारा तर बघू शकता. दराईला पोचलोय. बघू शकता तुम्ही. फुल गर्दी. तुम लहानपणी ना अंकुशबाई ना वाहून जात होते. फुल पाणी आलं. महामानवाने वाचवलेले. कंटेंटची कमी. हा बस एवढं तरी बोल ना मग. तर 4 पायऱ्या चढल्यानंतर ओम बघू शकता थकलेले. अंकुश भाई दणगट माणूस आहे. अरे लहानपणी असून येतो ना तो. बोट मोठं 4 पायऱ्या झाल्या. तू पण थकलाय एवढं लक्षात. मी बी थकलेलो आहे. सवय नाही ना त्याच्यामुळं. हा करता. हा बघा दणगट माणूस. महाले परिवाराचा वंशज. तुम्ही बघू शकता जरा आईचं मंदिर. मित्रांनो, तुम्ही दर्शन घ्या. मित्रांनो दर्शन करा.
मित्रांनो मंदिर बघा कसं एकदम कोपऱ्याला आहे. हे धबधबा बघू शकता तुम्ही. एकदम भारी नजारा आहे. एकदम मन प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. तुमचं म्हणणं आहे की फोटो काढायला चल, ते बघा मुंबई वरून चढू राहिला. काय करायचं इथं मुंबई. आता इथं वर चढतोय. ओम पकडे. हे ओम दम नाही लागला इथं चढता नाही येणार. काम कॅमेरावर देत तुला. थांब जी घेतो. चालवी चालवी काय चालू आहे अंकुश भाई. या रामशेष किती लांब आहे भावना. अंकुश भाई म्हणताय रामशेषला जायचं, दिसला पण किती लांब आहे ते येडा. पोचलेले आता. फुल दम लागलाय फुल. कॅमेरामॅन अंकुश भाऊ संग फोटो ऍक्टर ओम भाऊ. मागचा नजारा बघू शकता तुम्ही. डायरेक्ट नाशिक बस स्टेशन इथून आला का? खाली वाटतं असं ते. अंकुश भाई तुझ्या हात नाही बोट आहे आता. लवकर बोट. इथं बघू शकता महादेवाचं मंदिर. अरे इथं शिडी मी म्हणतोय ना त्याच्या साईडला नवीन स्टेडियम इथं नाहीये. इथंच आहे. चौली फाटा इकडे नाहीये. काही नको सांगू. चांबरलेणी जवळ आहे. चांबरलेणी लय तिकडे आहे. मग मला वाटतं भावनो या दोघींना पण माहिती नाही कुठं आहे स्टेडियम. तुला माहिती. तू बस का गब्बस तुला पण नाही माहिती. त्यात तर आमच्या ललित डॉनला माहिती आहे कुठं आहे काय. त्या सगळ्या गावाच्या हे राहतं चौकशा. ओमे इथून जर खाली गेलो तर काय होईल. आपण ते क्रशरवाल्याकडून क्रेन मागून घेऊ. कशासाठी. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. हे असं काही नका बोलू माहिती ए, आहे चांगलं बोल रे, चांगलं बोल रे. का? गरम होतंय ना पूर्ण अंगोल झालंय माझं डायरेक्ट. हे बघा कसे चालताय. यांना काय वाटतच नाही. काय म्हणतोय बघा अण्णा. भावांना पॅराशूट पाहिजे. इथून मस्त डायरेक्ट घरी जाऊ. कुछ भी इथून सरकून आपण पटकन जाऊ शकतो बरं का. दादा एकदम स्लोप मध्ये जाईल. फक्त शेवाळावरती बसला पाहिजे दादा तिथं. अरे आता मुकर फाटून हातात आली. आपल्या अण्णांना ते उतरत्या बघा. भावांना लिफ्ट पाहिजे तर लिफ्ट. कुछ भी. आता मंदिरातून निघालोय. आता आपण जाऊ. अंकुश भाई आपल्याला एका ठिकाणी घेऊन जातोय पण ते तुम्हाला सांगू नाही शकणार. मैं नहीं बताऊंगा. मॅटर होऊन जाईल. मॅटर अंकुश भाईचं म्हणणं आहे. दोघी बघा कशी चालले सुमडीत. माझ्याबद्दल काहीतरी बोल. ऐसा मत करो मेरी जान. लाइफ में कुछ अच्छा करो यार. आका दाबा तिकडं. क्रेटा आहे क्रेटा. ओम आता ओमची लागलेली आहे बघू शकतो तुम्ही. अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. क्रेटा आहे मित्र क्रेटा आहे. आता अंकुश भाईच्या घरी पोहोचलो होतो. इथं पाऊस चालू झालेला आहे तर एंडिंग आता घरीच करू कारण की मध्ये काही दाखवता येणार नाही.